की गॉड अगदी लगेच म्हणजे त्यांनी सांगितलं आणि मला एकदम परमेश्वर बोलला, नो यू मस्ट टॉक. आणि आय सेड ओके लॉर्ड, पण आता काय बोलू म्हटले. अँड सो ही सेड की म्हणजे इंटरेस्टिंग कसं आहे की फास्टिंग हा सब्जेक्ट म्हणजे हा फार महत्वाचा सब्जेक्ट आहे. कारण काय, आपण ख्रिस्ती लोक, वी आर कमिंग फ्रॉम डिफरंट डिनॉमिनेशन म्हणा, बॅकग्राऊंड म्हणा वगैरे. आज या महिन्यामध्ये सॉर्ट ऑफ तीन डिफरंट टाइप्स ऑफ जे आपण ब्रांचेस, मेजर ब्रांचेस म्हणतो फेथचे, ते एकत्र आलेले आहेत. ते का आलेत का मी अजून म्हणजे असं याच्यावरती बोलू शकत नाही, पण मी तुम्हाला कधीतरी असं सांगेल का असं आलेत. कारण की हे फार प्रोफेटिक हे झालेलं आहे की ऑल द थ्री फेज लाईक कॅथलिझम, मेन लाईन ख्रिश्चॅनिटी आणि आता इस्लाम, हे तिघांचे एकदाच आलेले आहेत वगैरे. म्हणजे गॉड टोल्ड मी दॅट many of my people don't know this way and things related to fasting. So you help them म्हटलं. So I म्हणजे मी जेवढं होईल तेवढं आय विल ट्राय टू हेल्प यू टू अंडरस्टँड व्हॉट गॉड हॅज गिव्हन मी. आणि माझ्यामध्ये त्यांनी ते घातले, तर ते मी डाउनलोड केलेले आहेत. त्यांनी खरं काय आहे आणि त्याची किती मोठी पॉवर आहे. कारण की ही पॉवर फास्टिंगची हे ब्लॅक किंवा किंगडम ऑफ डार्कनेस एवढी वापरती की आपले ख्रिस्ती लोक द किंगडम ऑफ लाईट डज नॉट नो. आणि त्याच्यामुळं वी आर लुझिंग, रिअली लुझिंग. आणि सी दॅट्स वाय आय वॉन्ट टू जस्ट स्ट्रेस सम व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स. आता हे फर्स्ट पार्ट आहे. मी तुम्हाला थोडंसं फाउंडेशनल, आय जस्ट गिव्ह यू सम फाउंडेशनल truths and facts and lay some foundation, and so that you can also go back, read, and pick up from God. What is this such a most important? It is fasting is the most important foundation stone of our faith. ही किल्ली कुठं कशी काय कशी वापरायची, त्यात किल्ली दिली आणि आपल्याला वापरता येत नाही, कुठं कुठल्या दारात घालायची नाही, तर इट इज ऑफ नो यूज. सो गॉड हॅज गिव्हन अस दॅट इज वाय वी रेड जस्ट नाव. आपण जे वाचलं आता त्याला ऍटिट्यूड, बिॲटिट्यूड म्हणतात, पण त्याच्या खरा अर्थ आहे ऍटिट्यूड. आपण मत्ताईचं 5, 6, 7 हे ऍटिट्यूड हे आपले बिलीव्हरचे आणि लाईफ हे विश्वासूचे बिलीव्हरचे ऍटिट्यूड हे वगैरे. आणि त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानी सगळं बेस्ट सांगितलेलं आहे. याच्यामध्ये असं सिम्पल वे मध्ये सांगितलेलं आहे. आपण आता 6व्या अध्यायामध्ये वाचले की जेव्हा तुम्ही देताय, जेव्हा तुम्ही प्रार्थना करताय, जेव्हा तुम्ही फास्टिंग करताय, इट सेज लाईक दॅट वे when you give alms, when you pray, when you fast. आणि असं नाही म्हटलं की इफ यू. सो देर इज नो हे बिलीव्हरच्या लाईफ मध्ये, लाईफस्टाईल ऑफ अ बिलीव्हर, ऑफ अ ख्रिस्टियन, देर इज नॉट इफ वी वॉन्ट टू फास्ट. नो नो, वी हॅव टू, देर इज अ वे अँड वी it is our part of our discipline. Otherwise you will not grow spiritually, otherwise you will not receive from God many things, otherwise you'll not break many bondages and all things if you don't fast. So he says if you म्हणजे असं if नाही म्हटलं त्यांनी, he says when you fast, when you pray, and then he gave certain instructions which are very nice, which shows us that if we fast म्हणजे जर आपण if we exercise this great powerful tool in our hand, it is the most holy tool given by God to us. And it is like if you exercise it with the right motive, एक मोटिव्ह जे पाहिजे आपल्यामध्ये येशू ख्रिस्त म्हटला, ते कम विथ अ राईट मोटिव्ह अँड ऑल्सो कम विथ लव. एक लव आणि एक चांगला मोटिव्ह आणि प्युअर हार्टनी if you come with that, you will just be a major overcomer in your life, in a Christian life. Okay. Now, what is exactly fasting? Now, most people think fasting is it's a deliberate, as a definition जर बघितलं तर it's a deliberate abstaining from food. See, but there are other things also the Lord has put in this particular Beatitudes 5, 6, 7 मध्ये. He what exactly is fasting? He put it something which is called as a fasted life म्हणून असं त्याने दिलंय. One thing to remember that it will bring you great revelation. And secondly, आपण फास्टिंग करतो कशासाठी करतो, का करतो, हे इतकं ह्या सीझन मध्ये स्पेशली इस्टर सीझन जो म्हणतो वगैरे, तो इतकं ट्रेडिशनली झालेला आहे
की आपण सगळं 40 दिवस करतो आणि वी टेल ओके काय जमीन नाही, मी पण फास्टिंग करते, तू पण तू फास्टिंग करते, हा तू मी करते. सो इट इज बिकम सो ट्रेडिशनल अँड इट इज बिकम सो दॅट व्हॉट अबाउट द नेक्स्ट 10.5 months आपण काय करतो मग. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की यू कीप ए फास्टेड लाईफ. हे फास्टेड लाईफ मध्ये काही गोष्टी आहेत, मी तुम्हाला सांगेल. सो वन थिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, फास्टिंग नेव्हर चेंजेस. ते कधीच चेंज करणार नाही रायचस स्टँडर्ड ऑफ गॉड. गॉडचं एक नीतिमत्ता स्टँडर्ड आहे. आणि ते फास्टिंग करून किती लोक म्हणतात नाही मी फास्ट करणार आहे, मला असंच पाहिजे, मला तोच नवरा पाहिजे, किती बायको पाहिजे, मला हेच पाहिजे, मग ते नाही. इट विल नेव्हर चेंज. इट इज समथिंग, if it is something outside the will of God, and if it is something wrong, it is still wrong. Then no matter how long you fast, maybe 100 days or 50 days, it will not change no matter how long you take, because whatever is in God's heart and his will, it will always remain the same. It doesn't change. Fasting will not change God. It changes you. And how it changes you, I will help you to understand. Now, the best example of this is 2 Samuel chapter 12. तुम्हाला आठवतंय दाविदानी मोठीच घोडचूक केली होती आणि बाशी रिलेशनशिप ठेवून त्याला मुलगा झाला होता एक, आणि त्याला तो मुलगा खूप आजारी पडला. 2 Samuel chapter 12 नाही का. आणि त्याच्यामध्ये देव त्याला खूप वाईट वाटलं आणि ही वॉज सिक. सो त्यांनी फास्ट केलं केलं केलं, होपिंग दॅट, यू रीड दॅट व्हेरी नाईस चॅप्टर, तुम्ही वाचा, की त्यांनी होप केलं की देवा तो काय करून तू चेंज करशील तुझा माइंड, तू मर्सी आहे, असं तसं आहे. शेवटी लोक, त्याचे सर्वंट्स, त्याचे हाय अथॉरिटीज बघत बसले डेव्हिडला. माय गॉड, ही वॉज कंटिन्युअसली फास्टिंग अनटिल द चाइल्ड डायड. त्याला वाटलं तो जिंदा राहील, पण नाही, तो मेला. मग so it did not change the very will of God. What he did, he thought fasting will change, but it did not. So this is one of the examples, just to give it to you. So we go a little bit further now. Few practical, मी तुम्हाला practical details जरा सांगते की फास्टिंग काय असतं, कुठे टाइप. So there is a type of fasting called as individual fasting. म्हणजे आपण एक 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 वन आपण इंडिव्हिज्युअली करतो आपला फास्ट. ते इंडिव्हिज्युअल असतं, तुमचं रिलेशनशिप तुमचं देवाबरोबर असतं, तेच इंडिव्हिज्युअल. जीससनी कसं केलं, मग त्याच्या 4 चॅप्टरमध्ये मोशेनी केलं, इलायजानी केलं, आणि संपूर्ण मोठी लिस्ट आहे बायबलमध्ये. आणि असे मोठे मोठे आपले पूर्वीचे लोक होते, त्यांनी फास्टिंग केलं. जे आपले रिवायवलिस्ट होते, सगळ्यांनी फास्टिंग, असं इंडिव्हिज्युअली. पण देयर इज ऑल्सो कॉर्पोरेट फास्टिंग असतं. बोथ दीज फास्टिंग्स हॅव गॉट ग्रेट पॉवर अँड मीनिंग. ओके, सो फ्यू डिटेल्स. आता लेंथ किती असावा काय, आय हेल्प यू. मी तुम्हाला असं जसं जाईल तसं आय विल लेट यू नो. नाउ व्हॉट डज जीसस एक्सपेक्ट अस, आणि दे आर 5, हे 5 गोष्टी ते बिएटिट्यूड्स मध्ये, म्हणजे आपलं ते मत्तईमध्ये 5, 6, 7 मध्ये एक 5 गोष्टी आहेत. जेव्हा प्रभू येशूनी सांगितलं एक फास्टेड लाईफस्टाईल तुम्ही लिव्ह करा. जीसस सेड इन मॅथ्यू 11 मध्ये की माय योक इज इझी, नाही का, माझा योक इझी आहे आणि माझा बर्डन लाईट आहे. पण त्यांनी एवढं पण सुद्धा सांगितलंय मत्तईच्या तसं 7व्या अध्यायामध्ये 13 आणि 14 म्हटला, एंटर इन टू ए नॅरो गेट, बिकॉज वाईड इज द गेट, ब्रॉड इज द वे, अँड मेनी गो इन टू डिस्ट्रक्शन. आणि ते डिस्ट्रक्शनला जात आहे. बट नॅरो इज द वे, straight is the gate that leads into eternal life. He did say this for a specific reasons. Now, if you really want to live, म्हणजे आपल्याला जर खरंच किंगडम ऑफ गॉडची प्रिन्सिपल्स मध्ये राहायचं असलं, जीसस गेव अस दिस सर्मन ऑन द माउंट, आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला 5 टाइप्स ऑफ फास्टिंग सांगितले. त्याच्यामध्ये इफ यू गो टू सी, यू विल गेट द रेव्हलेशन ऑफ दोस 5 टाइप्स. नंबर 1 फूड, ठीक आहे, फूड फास्टिंग करतो. नंबर 2 टाइम फास्टिंग आपला. नंबर 3 एनर्जी असते. नंबर 4 मनी. नंबर 5 वर्ड्स किंवा प्रेयर. म्हणून मॅथ्यू 6 चॅप्टर 1 to 18 is the most strong words of God. So that when we live this fasted lifestyle, म्हणजे काय, गिव्हिंग. म्हणजे गिव्हिंग इज नॉट समथिंग, इट इज ऑल व्हॉलंटरी. आपलं व्हॉलंटरी असतं, पण इट इज गिव्हिंग. यू गिव्ह टू द पुअर, यू गिव्ह टू द चर्च, यू गिव्ह टू अदर्स, गिव्हिंग. दुसरं म्हणजे त्याला लाईफस्टाईल म्हणतात, फास्टेड लाईफस्टाईल. यू फास्ट गिव्हिंग, दॅट मीन्स यू गिव्हिंग अ मनी. सर्विंग, कुठल्या चर्चला आपण जातोय, कुठं फेलोशिपला जातोय, आपण तिथे सर्विंग करतो. वी आर सर्व्हंट्स ऑफ गॉड, सो वी सर्व, दॅट्स ऑल्सो फास्टिंग. नंबर 3 प्रेइंग.
And now Sister Sheila prayed, and she prayed for this one, and she prayed for that one. It's a type of, the word that she used. It's also fasting. It's like giving. So you are giving a part of you. So praying. Number 4, blessing your enemies. काही लोक आपले चांगले नसतात आणि आपल्याशी विरुद्ध असतात, पण त्याला आपण ब्लेस करतो इन स्पाइट ऑफ एव्हरीथिंग. दॅट इज ऑल्सो फास्टिंग. जीसस सेड. तुम्ही ते 5, 6 and 7 बिएटिट्यूड मध्ये इफ यू रीड दॅट you'll come to know. And lastly, fasting food. Foods, okay. Now, Jesus said these 5 activities as the foundation of the kingdom of God. हे kingdom of God चे हे foundations आहेत. आणि ते म्हणून Sermon on the Mount is one of the greatest sermons that you'll ever hear in your life, and even heaven and earth वरती वगैरे. So what is exactly fasting? Unless fasting is done with the heart of love, all these activities are empty and vain. हे सगळे हे आपण करतो, उपास करतो, इकडे हे सगळे ऍक्टिव्हिटीज आपले जे आहेत वेन आहेत आणि एम्प्टी आहेत ना. ह्या फास्टिंग मध्ये आपल्याला बघितलं की 5 टाइप्स ऑफ डिफरंट फूड फास्ट आहेत. नंबर 1, जस्ट टू नो प्रॅक्टिकल डिटेल्स, म्हणजे आपल्याला म्हणजे हे नको व्हायला, हे मी आय कव्हर दिस, आय गो लिटल बिट मोर डीपर अँड यू विल लव्ह इट. सो वन इज अ रेग्युलर फास्ट. रेग्युलर फास्ट म्हणजे काय, की आपण त्याच्यामध्ये फूड घेत नाही, म्हणजे जेवण सॉलिड काहीच घेत नाही, नुसतं ड्रिंक घेतो म्हणजे वॉटर. नंबर 2, liquid fast करतो. Types of fasting. Liquid fast. In that, without solid also, yeah, you can without any solid, but you only take liquid. म्हणजे आपण fruit juices घेऊ शकतो. There are some times God will tell you to go on a liquid fast. Sometimes He'll tell you to go on a regular fast. That is all depends upon how you seek the Lord and how He tells you to do. तिसरं, एक absolute fast. In this, both solid and liquid. Now you can't go liquid beyond 3 days as a month. But according to this thing, in water, no, you need water after 3 days. But solid and liquid, that also, like Esther ne kasa kela, Esther's fast. So God has to tell you, maybe fasting is holy, fasting is related to the Lord and the Holy Spirit. He will guide you. But your regular fast, yes, that if we do the regular fast, we have to live a fasted life. Number 4, partial fast. हे खूप चांगलं आहे, कारण की लोक काम करतात, नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, हार्ड वर्क जे लोक आहेत वगैरे, तर कधी कधी त्यांना हे पार्शियल फास्ट गॉड एक्सेप्ट. दॅट इज अ फास्ट विच डॅनियल डिड. म्हणजे आणि इट्स अ लॉंग फास्ट. हा लॉंग फास्ट 21 दिवस त्यांनी केला. आणि त्यांनी कसं केलं की काही गोष्टी म्हणजे टेस्टी गोष्टी, तरी साधं नुसतं जे चांगलं चांगलं आहे, चपाती भाकरी असं चांगलं चांगलं हे खायला, मीठ त्यांनी खाल्लं नाही, नुसते व्हेजिटेबल्स फ्रुट्स असं घेतलं वगैरे. अँड लास्टली एक आहे, इट केम फ्रॉम अ मॅन कॉल्ड बेनेडिक्ट म्हणून, आणि ते आपले लोक करतात. हे जे आपण जे बघतो रोजच्या रोज, इट्स अ 1 डे मील फास्ट. म्हणजे हे मोस्टली म्हणजे दिवसातून आपण सकाळी 6ला सुरू करतो किंवा 7ला सुरू करतो, संध्याकाळी सोडतो आणि एकदाच खातो, त्याला ते बेनेडिक्ट फास्ट म्हणतात वगैरे. नाव व्हॉट डज ऍक्च्युअली फास्टिंग डू. म्हणजे फास्टिंग काय करतंय की आपल्याला ते जास्त म्हणजे देवा कर. And there are many other foundational biblical principles of fasting I will tell you, but I'll tell you some interesting things. It brings you to the presence of God and brings more anointing, brings more presence of God in your life. तर मी सौदीमध्ये होते, धरानमध्ये. तेव्हा आय रिसीव्ह दिस एन्काउंटर, माय लाईफ चेंज वगैरे. तर तिथे एक एल्डर होते, ही वॉज अमेरिकन, अँड ही टोल्ड मी, यू मस्ट फास्ट. आता मी लाईफ मध्ये कधीच फास्ट केला नव्हता. आय एम टेलिंग दोज हु हॅव नेव्हर फास्टेड what happens. So I had not fasted at all. So Atha, he is telling me that you are a believer, you are this, you must fast. And त्यांनी कसं सांगितलं, तू 3 दिवस फास्ट घे बरं का. That's not the way to do, but he just told me that. तर मला काय वाटलं, 3 दिवस गेलं म्हणजे आपण जास्त जेव्हा जवळ येणार. आय थॉट इट दॅट वे. 1 दिवस असं, 2 दिवस असं, 3 दिवस. कारण की तो म्हटला मी 3 दिवस फास्ट करतो. काय करतो, जेवण पण घेत नाही आणि पाणी, पाहिजे तू पाणी घे म्हटला. बरं म्हटले. आय वॉज वर्किंग इन धारान सर्व्हिसेस दॅट साइड. सो आय स्टार्टेड इट. फर्स्ट डे आय स्टार्टेड. अरे बापरे, कसं तरी व्हायला लागलं मला. संध्याकाळ पण काय करू म्हटले मी. आणि सकाळ पण असलं कसं तरी नॉस्टिया व्हायला लागला. आय नेव्हर न्यू दॅट यू विल हॅव दीज सिम्पटम्स इफ यू आर डुईंग इट फॉर द फर्स्ट टाइम इन युअर लाईफ. आणि कधी फास्ट केलं नाही आणि एकदम सुरू केलं असं, आणि ते पण 3 दिवस आणि काहीच खायचं नाही. सो आय डिड लाईक दिस. आणि मग मी काहीच खाल्लं नाही, थोडं थोडं पाणी सिप्स घ्यायत होते.
त्याच्यानंतर दुपार गेली, कसं बसं काढला दुपार, संध्याकाळ गेली, एवढं हेडेक व्हायला लागलं, इतकं जोरात हेडेक, नेक, बॉडी सगळी वीक, थरथरायला लागली. मग मी त्याला कॉल केला, तर त्यांनी त्याच्या बायकोला पाठवला आणि म्हटलं बघून येते काय काय व्हायला लागलंय. वेन शी केम, आय मीन दे वर ऑल फ्रायटनिंग वर्ड्स, पण मी अशी तिच्या समोर ओका लागले, असं ओका लागले, आणि त्या ओकण्यामध्ये सगळं गॅस्ट्रिक अँड प्लस बाईल सगळं यायला लागलं. ती म्हणायला लागली मला, ऑल पॉइझन इज कमिंग आउट, ऑल पॉइझन इज कमिंग. मी कधी पॉइझन घेतलं मला काय माहित नाही. तर ती म्हणजे ऑल पॉइझन इज कमिंग आउट, ऑल पॉइझन कमिंग आउट. ओ माय गॉड. मग असं करता करता यू विल फील ऑल राईट म्हणे. बघ थर्ड डे, द ब्रदर टोल्ड मी, थर्ड डे तुला हे होईल, खरंच रेझरेक्शन सारखं होईल. सो आय प्रेस्ड इन. आय वॉज गोइंग टू गिव्ह अप. आता खाऊ पण खाता येत नव्हतं मला काय. आय वॉज जस्ट वॉमिटिंग. मग तसंच कसं कसं झोपले. दुसऱ्या दिवशी परत थर्ड डे, इतकं वनॉशिया नव्हता, इतकं काय हेडेक नव्हतं. थोडं थोडं पाणी सिप्स घेतलं. Until evening, I ate something began to subside. And the third 3 days I crossed. And when the 3 days cross केल्यावर त्याचं, that means you finish the 3 days. Oh my God. मला एवढं छान वाटलं, इतकं एक जॉय आला, इतकं ते स्पिरिट मध्ये लाईटनेस आलं, इतकं काहीतरी मला समजायला लागलं. आय स्टार्टेड टू सी विजन्स अँड ड्रीम्स. आणि असं म्हणजे सगळं असं खरंच रेझरेक्शन पावसारखं काहीतरी. अँड आय बिकेम ओव्हरकम. आय स्टार्टेड टू नो, येस, व्हॉट ही स्पेक वॉज ट्रू. बट त्यांनी जर नीट सांगितलं असतं मला की सुस्ता, the first day is hard, the second day is like this. So when we talk about fasting, we tell our people, is it your first time, is it your other time, this is, you will expect this, and this could happen like this. These are the things you must teach your people, because they will live in between. And Manu, sometimes fasting is not very well accepted by people. So when this happened, I really understood that fasting has such power. माझ्या स्पिरिट मध्ये एवढी पॉवर आली. मी जे बायबल वाचता लागले, आय बिगॅन टू अंडरस्टँड, आय बिगॅन टू सी सम विजन्स अँड ड्रीम, दे वर ब्युटिफुल. And so I began to grow, and in this way I said to the Lord, I really thank you that I went through, but now teach me how to. म्हणून देवाने मला सांगितलं की you keep a fasted lifestyle. That is more important than once in a blue moon की तुम्ही फास्ट कराल 3 days, मग थांबाल कुठे एका महिन्यातून लास्ट 2-3 days फास्ट करणार नाही. कीप अ फास्टेड लाईफस्टाईल सो दॅट युअर बॉडी विल नो ऑल्सो मेनी थिंग्स. Amen. Amen. So we see something very now here are some things that you must understand from the Bible. Foundational principles. If you want, you can write it down. What are the foundational principles of biblical fasting? If you want, you can write it down. It is very important. Fasting is an invitation. लक्षात ठेवा. देवाकडून ते एक इन्व्हिटेशन असतं. मस्ट बी व्हॉलंटरी. अँड वी डू इट इन ऑर्डर टू रिसीव्ह मोर फ्रॉम गॉड. आपल्याला देवाचा जास्त प्रेझन्स पाहिजे, आपल्याला देवाचे जास्त वास्तव्य पाहिजे. सो वी वॉन्ट टू रिसीव्ह मोर फ्रॉम गॉड. दॅट इज वन थिंग. सेकंडली, दुसरं, फास्टिंग इज अ पॅराडॉक्स. म्हणजे कसं की आपली बॉडी अशी रॉ होऊन जाते, आपली बॉडी अशी वीक होऊन जाते, आपली बॉडी हंग्री असते. बट आवर स्पिरिट मॅन, म्हणजे बॉडीला असं होतं, पण आपल्या स्पिरिट मॅन जो असतो आतला, द इनर मॅन, ही गेट्स मोर टेंडर. देर इज सेन्सिटिव्हिटी टू द होली स्पिरिट. द व्हॉइस आपल्याला ऐकायला मिळतो देवाचा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, वी गेट स्ट्रेंथ इन द स्पिरिट. नंबर 3, fasting is a grace. It is not done by our own strength. Many people say, oh, ते काय खूप सोपे, मला करता येतो उपास वगैरे. That's not right. You are doing it by your own strength. Fasting, many people feel, oh, it's like this. No. Fasting is a grace only given by God as we partner with Him. A grace असते. Otherwise, pride will come in and तुमचं सगळं fast चिंध्या होईल. So we have 4. Fasting is humbling. एक त्याचा इफेक्ट कसा असतं आपला, इट अफ्लिक्स आवर सोल. Isaiah 58:3-5. आणि ऑल्सो डेव्हिड ही स्पोक. दावीद म्हटला वर्स 35 मध्ये, 6 मध्ये, लॉर्ड आय हॅव फास्टेड अँड हंबल्ड माय सेल्फ. तर एक रीतीने जर आपल्याला हंबल करायचं स्वतःला आपल्याला, तर आपण फास्टिंग करू शकतो. आणि इफ यू सी Isaiah, इट्स राईट इन फ्रंट ऑफ मी, Isaiah 58:3-5. I'm going to just read to you. He says, we have fasted and they say that thou seest not.
Wherefore have we afflicted our soul, that thou take no knowledge? Behold, in the day of your fast, you find pleasure and extract all your labors. Behold, ye fast for strife and debate, and ye smite with the fist of wickedness. Ye shall not fast as ye do this day, to make your voice to be heard on high. देवाला फास्टिंग विषयी फार हे आहे की तुम्ही जेव्हा फास्ट करता तुम्ही भांडू नका, स्ट्राईफ करू नका, एकमेकाला दाखवू नका तुम्ही हे ते करता. आणि लक्षात ठेवायची की जेव्हा आपण फास्टिंग करतो त्याने कसं सांगितलं की तुमच्या तोंडाला चांगलं चांगलं क्रीम लावा किंवा डोक्याला चांगलं तेल लावा, असं दाखवू नका हा मी किती फास्ट करतो जसे बाकीचे ते शो. डोंट डू दॅट शो वेन यू फास्ट, बिकॉज तुमचा रिवॉर्ड तिथंच तुम्ही घालून बसलेला आहे. सो वी सी दॅट. सेकंडली, एक लक्षात ठेवायचं की इट इज अ टाईप ऑफ सॉर्ट ऑफ क्रुसिफाईंग युअर फ्लेश. आणि आपण बघतो की जेव्हा आपण फास्टिंग करतो, ट्रू इट इज आपल्याला म्हणजे जे आपले फ्लेश म्हणजे काय काय जे असतात, अँगर असते, थोडं कुरकुरण असते, थोडंसं काहीतरी इरिटेशन असते, ते सर्फिस होत असते. Every time you fast, you'll see that you're getting more angry, you're getting more irritated. It's good. ते वरती वरती सर्फेस होऊन जसं आपलं दूध ते आपण बघतो किंवा असं साबण निघतो वरती किंवा असे गोल्ड आपण ते वरचं निघते रबिश निघते ते वरचं आपण बॉईल करताना तसं ते असं निघत जाते असं जसं आपण फास्टिंग करत जातोय. गॉड रिमूव्ह दोस थिंग बिकॉज इट सर्फेसेस. ते सर्फेस होतं आणि ते सर्फेस होताना यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल की आपण दुसऱ्यावरती टाकायचं नाही, दुसऱ्यावरती रागराग करायचा नाही, हे बिकॉज आपला फास्ट काही फायदा नाही. अँड लास्टली फिफ्थ प्रिन्सिपल, बिब्लिकल प्रिन्सिपल इज फास्टिंग इज वर्शिप. आपण वर्शिप करतो, गाणी गातो, but fasting is a strong worship to God. Romans 12:1. I urge you therefore, brothers, to offer your bodies a living sacrifice, because this is your spiritual act of worship, God has said. So fasting एक worship आहे. So these are the 5 foundational principles of biblical fasting असं म्हटलेलं आहे. Now, if you go a little further, it brings you to the presence of God. I want to share with you something, what happened itself in marriage, by giving you a reference from second Samuel. If you read second Samuel, you all know त्या स्टोरी की दाविदाला जेव्हा दावीद राजा झाला त्याला ते आर्क जे कोश होतं देवाचं त्याला आणायचं होतं आपल्या सिटीमध्ये किंवा आपल्या राष्ट्रामध्ये, कारण की that course is the presence of God. So David wanted to bring the presence of God into the city. So if you look to second Samuel, and I think it is 6. Yes, it is 6. So here he wanted to bring that presence of God into the city. कारण की देवाचा प्रेझेन्स कुठेही आणला, घरामध्ये आणला किंवा सिटीमध्ये आणला किंवा कुठेही आणला, the great blessings असतात वगैरे. तर त्याला आणायचं होतं ते. And so what he did was, त्यांनी सगळं अरेंजमेंट केली वगैरे. आपण तो 6वा याच्यामध्ये वाचतो की त्यांनी कसं नवीन बैलगाडी केली. अगदी म्हणजे आपण कसं करतो की नाही, क्रिसमसच्या वेळेला इसला सगळं नवीन साड्या घाला, गजरा घाला, सगळं नवीन घाला, असं चर्चला जावा, सगळं नवीन नवीन, आणि बाकीचं टाइमला आपण जात नाही, करत नाही, हे असं त्यांनी तसं केलं होतं वगैरे. आता हे करताना त्यांनी ते पोस्ट ठेवलाय आणि ते 2 मुलं उजन पिजाला तिथं ते बसवलं त्याच्यावरती आणि चालायला लागले. बैलगाड्या नवीन घेतल्या, 2 बैल नवीन घेतले, चालले टाकले. ना व्हॉट हॅपन्ड वॉज की मिरजेमध्ये, आय टेल यू व्हॉट हॅपन. मी नुकती आली होती मिरजेला 2000 इयर मध्ये. आय वॉज सो फिल्ड विथ गॉड स्पिरिट अँड आय वॉन्टेड टू जस्ट कुठं जाईल तिथं मिळेल, तिथं कुठं जाईल तिथं आपण ऐकूया देवाचं. तर इथं आपल्या मोठ्या चर्चमध्ये काय केटीसी का काय म्हणता तुम्ही, मोठा चर्च होता, ते मोठं खूप होतं पॉप्युलेशन. तेव्हा खाबडेबाई हातात असायचे आणि आय रिमेंबर हर. आणि ते लेडीज ग्रुप होता मोठा आणि त्याच्यामध्ये कोणतरी पेन्सेक असायची आणि अजून एक चौधरी का कोणतरी हे प्रेसिडेंट असायचे वुमेन्स ग्रुपमध्ये. पण त्या आल्या मला इन्व्हाइट केलं आणि म्हटलं की मॅम तुम्ही येता का, थोडं 2 शब्द सांगू शकता वगैरे. आम्ही एक असं उद्या असं एक दिवसभर थोडस एक असं फास्टिंगचे दिवस आहे, 40 दिवस सगळ्या बायका फास्ट करायला लागलेत. हे आम्ही आता मधोमध आलोय, पण तू एक आम्ही असं कधी असं घेत असतोय असं मीटिंग, तर तुम्ही प्रेयर मीटिंग, तर तुम्ही या आणि 2 शब्द सांगा काहीतरी. बरं म्हटले मी येते वगैरे. तर मी देवाला विचारलं हे फास्टिंग सीझन आहे आणि काय, आणि मी अगदी नवीन, आय डिडंट इवन नो व्हॉट फास्टिंग प्रॉपर इज. थोडंसं केलं होतं इकडे तिकडे आता हे उलट्या बिलट्या झाल्यापासून, बट आय डिडंट रिअली नो मच बेसिक ऑफ फास्टिंग. सो आय सेड गॉड आय डोंट नो मच बेसिक ऑफ फास्टिंग. आता हे लोक 40 दिवस करतात तसं तसं. सो देव म्हणतात तू नुसतं जा, मी तुला सांगतो. मी ते गेले तर गच भरलं होतं चर्च.
मग बिशप आले होते, कुठले तरी बिशप, मला काही आठवत नाही. आणि 2 VIP झाले होते, ते सगळे पुढे बसले होते. मग एकेकांचा टॉक चालला होता आणि काहीतरी 12 वाजले होते दुपारचे. सो आय गो इन द फ्रंट ना, मध्ये मी जाते चर्चमध्ये भरलं, तर मला नाही कुठेतरी साईडला जागा मिळाली. मग ते पेन्से बाई कोणते कोण ते आले, म्हटले मॅडम या ना, आता तुमची टर्न होईल बघा बोलायचे. बरं म्हटलं, मग मी तिथं बसले प्रार्थना करत थोडं, म्हटले त्यांचं संपू दे म्हणून. अँड वाईल आय वॉज प्रेइंग, आणि गॉड मला म्हटला, टर्न टू सॅम्युअल, 2 सॅम्युअल चॅप्टर 6, आणि त्याच्यावरती तू बोल. फास्टिंग ब्रिंग्स द प्रेझेन्स, असं करून, पण तू प्रेझेन्स ऑफ गॉड वरती बोल, देवाचं वास्तव्य, त्याच्यावरती तू बोल. सो व्हॉट आय डीड वॉज, आय टुक द बायबल अँड मी पुढे गेले बोलायला. मी त्या स्टेजवरती एक 15-20 मिनिटं असं सुरुवात केली आणि बोलत होते तितक्या. मग हे टॉपिक जो होता, तर ते सगळे सरप्राईज झाले. मॅडम काय त्यांना माहित नाही का आम्ही फास्टिंग करतोय, आणि हे कसं टॉपिक बोलायला लागले ते, दिस इज असं तसं त्याचा. सो सडनली तुम्हाला माहितीये की ह्याच्यामध्ये, की जेव्हा ते कार्ड, देवाचं ते जे कोश जे होतं, ते भरून म्हणजे ते गाडीवरती बसवलं होतं, आणि ते सगळं नाचत गात दावीद आणि त्यांची सगळी लोक चालले होते. एका ठिकाणी बैलाला ठेच लागली, आणि ती ठेचमुळं ते कोश पडत असताना, तर हे काय केलं, एका जे 2 मुलं होते ते सांभाळत होते, उजा नावाचं, तर त्यांनी काय केलं, ते हात लावला तिथं, आणि ते पडू नये म्हणून त्यांनी ते हात असा लावला त्या आर्कला किंवा त्या कोशला, आणि ते हात लावल्यामुळं देवाचा राग भडकला, आणि त्याला त्याला तिथंच तिथं तो मेला. He died there on the spot. The word of God says in 7, and the anger of the Lord was kindled against Uzzah, and God smote him there for his error. आता तो एरर होता, कसला होता ते आपण नंतर बघूया. And there he died by the ark of God. तिथंच मेला. आता अँड सो डेव्हिड वॉज व्हेरी डिस्प्लीज. हे डेव्हिडने हे बघितलं, राजाने बघितलं, बापरे आम्ही गात आलोय, सगळं व्यवस्थित केलं, नवीन बैलगाडी आणली, नवीन बैल आणले, सगळं व्यवस्थित केलं. नो, 9th verse ना बघतो सांगतो. अँड डेव्हिड वॉज अफ्रेड ऑफ द लॉर्ड दॅट डे. आणि तो म्हटला, आणि ही सेड, तो इतका घाबरला देवाला, आणि म्हटला, कसं, हाऊ शाल द आर्क ऑफ द लॉर्ड कम टू मी, म्हणजे देवाचं कोश आता कसं येईल माझ्याकडं. त्याच्या हार्ट मध्ये एकच बसलं होतं, बाबा आता कसं. एवढा तो घाबरला होता. ही वॉज सो फुल ऑफ फिअर ऑफ द लॉर्ड, अँड ही सेड, हाऊ कॅन द प्रेझन्स ऑफ गॉड कम टू मी. हा त्याला एवढा मोठा प्रश्न पडला. तर तो राजा आहे, आणि जर तो ते आणणार नाही आत, तर त्याच्या राष्ट्राला, त्याच्या गावाला, त्याच्या होल फॅमिलीजला, त्याच्या सिटीला काहीच ब्लेसिंग मिळू शकत नाही, अनलेस you have the presence, the manifest presence of God in our lives is so important, and it is so important in our families, in our churches, in our cities. We need the manifest active presence of God. We need that ark of God. So what happened was, he keeps thinking, how can I do this वगैरे. तेव्हा मी जेव्हा असे बोलले, धडामशी एक मोठा आवाज आला त्या चर्चमध्ये. तुम्हाला माहितीये बाकडे सगळे बसलेत, आणि तिथं तिसऱ्या वर्षावरती डॉक्टर मिसेस, ती बाई खाबड्यांची, डॉक्टर खाबड्यांची मिसेस होत्या, ते धडामशी खाली पडले. मग ते दोघी इतक्या घाबरल्या, सगळं चर्च घाबरलं, ते बिशप घाबरले, इकडे तिकडे पळायला लागले, ते VIPs घाबरले. असलं स्पिरिट आला तिथं. इट वॉज द फिअर ऑफ गॉड. तिथे एवढं फिअर, तिथं राणी गोरडे होती. शी केम अँड टोल्ड मी व्हॉट अ स्पिरिट ऑफ फिअर ऑफ गॉड फेल अपॉन एव्हरी मेंबर ओव्हर देअर हु वॉज लिस्निंग टू द वर्ड ऑफ गॉड. हे ऐकल्यावर मग त्याच्यानंतर त्या दोघी माझ्याकडे बेग करायला लागले, मॅडम या. ती बाई पडली, ती मेली का काय माहित नाही आपल्याला. तर मी गेले तिथं, मग तिला कसं तर ती दगडासारखी होती, उचललं आणि तिला त्या बाकडावरती ठेवलं, आणि मग माझा हात ऑटोमॅटिकली डॉक्टर आहे म्हणून नाही जाईल ना तिच्या पल्सवरती गेला. आणि तिच्या मग शेवटी मला काय पल्स दिसायला मला, ती जाड होती, बांगड्या होत्या. मग शेवटी मी तिचा हात कॅरोटीड वरती टाकला, मग तिथे कॅरोटीड असतात ना आमची, कॅरोटीड तिथे टाकलं. आणि मी तिला नुसतं म्हटलंय, तिची मुलगा आहेत का कोण, तर ते म्हटले
हो हो, मी म्हटलं नुसतं एक काम करा. आय डिडंट वॉन्टेड टू बिकम पॅनिकी. आय डिडंट वॉन्टेड टू से दॅट शी इज डेड अँड गॉन, आता सगळं ओरडाओरडी होईल. मी नुसतं म्हटलं हे बघा एक काम करूया आपण. सो तर ती म्हटली ओ, ती कुठे नर्स होती. ओ मॅडम ती मेली का? मी म्हटलं हे बघ, मी मारलं नाही, तू मारलं नाही, तू गप्प जरासं. यू जस्ट कॉल हर सन्स, आय विल टॉक टू देम. मग त्यांनी लगेच फोन केला. त्याचे ते मुलं होते कोण ते आले. त्यांना मी म्हटले ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, म्हणजे तिला काढून टाका तिथं, कारण की एक बिग प्रॉब्लेम होईल इथे आपल्यासाठी. मग ते प्रिन्सिपल म्हणाले भाई ह्या चर्च मध्ये असं असं कधी होत नाही, कोणी येतं आणि कोणी मरत नाही. मी म्हटले थोडं शांत राहा म्हटले, देवाला करू दे काही काम, त्याचं काम करायला लागला इथं ह्या चर्चमध्ये. मग त्यांची दोन मुलं आले आणि त्यांनी ते उचलून त्यांना घेऊन गेले. आणि शी वेंट देअर, शी वॉज डेड. मग बाय द टाइम दे वेन दे तिथं त्या हॉस्पिटलमध्ये तिला रिव्हाइव्ह करायचा प्रयत्न केला. बरेचसे तास गेले. ते म्हटले काहीतरी 6 तास गेले वाटतं. आणि मग शेवटी ती परत उठली की हो. आफ्टर 6 hours द डॉक्टर्स हॅड डिक्लेअर्ड हर डेड. कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेली मला माहित नाही, पण इवन राणी गोडे नोज अबाउट इट. शी वॉज देअर. आणि बरेचसे लोक, तर ती उठली परत. उठली आणि तिने नेक्स्ट डे थर्ड डे आली की परत आणि तिने साक्ष दिली. ती म्हणती मी मेले होते, मी देवाच्या वरती गेले आणि प्रभू येशू मला भेटला आणि म्हटलं जा परत, हे तुझं दुसऱ्यांदा वेळ आहे मरायची. पहिल्यांदा ते झाड पडलं तुझ्या डोक्यावरती, तू मेली होतीस. आणि आता ही इथं या चर्च मध्ये हे ऐकून नीट ऐकलं, ऐक. आणि परत तू तू यू यू गो अँड फुलफिल युअर डेस्टिनी. तुला मी काय का सांगितले ते कर, तुझा वेळ अजून संपली नाही. And so she came back to her life. So this is something so powerful to let you know that people were fasting 40 days. They want to just go traditionally. असे एक ट्रॅडिशनली जाणार, ट्रॅडिशनली आपण असं बोलणार, हे करणार. It's not wrong to talk about fasting traditionally or something. But what I'm saying is, many times we do things very traditionally. आणि करायचं म्हणून करायचं, चर्चचे लोक म्हणतात म्हणून करायचं, एक असं, आणि आपण बाकीच्या टाइमला करायचं, हे असं काही गोष्टी आपण करतो. पण वी शुड गो फॉर द प्रेझेन्स ऑफ गॉड. म्हणून आपण बघतोय हे जे घटना घडली होती आपण एक बिग लेसन लर्न करायचं की सी हाऊ गॉड ऑनर्स हिज प्रेझेन्स. तो त्याचा प्रेझेन्स जास्त ऑनर करतो आणि तो द्यायला मागतोय त्यांचा प्रेझेन्स वगैरे. Amen. So we have seen now fundamental principles of biblical fasting, how important it is. Nantar, there are 7 types of biblical fasting. They are both in the Old Testament and New Testament category वगैरे. Number 1, फास्टिंग का करायचं इज टू एक्सपिरियन्स द पॉवर ऑफ गॉड इन आवर पर्सनल मिनिस्ट्री. जेव्हा तुमची पर्सनल मिनिस्ट्रीमध्ये तुम्हाला एक देवाची पॉवर एक्सपिरियन्स करायची, मग आपण फास्टिंग करून देवाला विचारायला पाहिजे, त्याचे डिरेक्शन घ्यायला पाहिजे होली स्पिरिटचे. तुम्ही बघितलंय की मत्ताईच्या 17:21 मध्ये की येशू ख्रिस्त पीटर, जेम अँड जॉनला खाली येतो माउंटेनला, आणि ते सगळे त्याचे बाकीचे डिसायपल्स असतात. ते कम आउट म्हणून एक अगदी एका लहान काहीतरी 12-13 वर्षाचा पोराचं ते डिमन काढत होते. ते काही जमलं नाही त्यांना, ते डिमनॉइज बॉय काही निघलं नाही. मग जीजस आला आणि ते डिमनला काढलं ते. मग त्याच्यानंतर हे डिसायपल त्याला विचारलं, देवा आम्ही का काढू शकलं नाही? आणि मग जीजस त्यांना म्हणतो, दिस टाइप डज नॉट गो एक्सेप्ट विदाउट फास्टिंग अँड प्रे. म्हणजे तुम्ही फास्टिंग आणि प्रे करावं लागते असे डिमन. मी कुठेही जर गेले डिलिव्हरन्स मिनिस्ट्रीला कधी जात नाही विदाउट फास्टिंग, बिकॉज फास्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रिमूव्ह अँड टू कास्ट आउट डिमन्स वगैरे. तुम्हाला माहिती आहे जॉन द बॅप्टिस्ट त्याने अगदी फास्टेड लाईफ लिव्ह केली. तसंच अपॉस्टल पॉल, Acts 9:9, ऑल दीज अर्ली चर्च पीपल. आणि आपण जे बघतो जे रिवायव्हल्स, चार्ल्स वेस्ली, कुठं मारिया लूथ, जॉन जी लेक, महेश चावडा, हे सगळे जे मोठे मोठे जे होते लोक रिवायव्हल्स मध्ये, ते फास्टेड 40-40 दिवस फास्ट करायचे, प्रे करायचे फॉर अ स्पेसिफिक रिझन टू रिसीव्ह द स्पेसिफिक पॉवर ऑफ गॉड इन द मिनिस्ट्री. That's number 1, biblical. Second is fasting is for prophetic revelation, स्पेशली एंड टाइम. आपण असं बघतोय डॅनियल, त्याने 21 दिवस फास्टिंग केल्या आणि त्याला सगळं प्रोफेटिक रेव्हलेशन मिळालं. नंबर 3, फास्टिंग इज टू फुलफिल गॉड्स प्रॉमिस फॉर आवर सिटी किंवा आपल्या नेशनसाठी. तसं आपण बघतो सगळे एक्झाम्पल्स आहेत बायबलमध्ये, नेहमाया, इज्रा, सगळे. आणि असं नवीन तर याच्यामध्ये ऍना होती, ऍना 80 वर्षाची, सिमियन, हे सगळ्यांनी फास्टिंग प्रे करून, कॉर्नेलियस करून त्यांनी देवाचा पर्पस हे केला. नंबर 4, फास्टिंग टू स्टॉप क्रायसिस. कधी कधी नॅशनल क्रायसिस येतात, तसं आता आपल्याकडे आलं, सगळं जगावरती आलं कोविड, तेव्हा यू नीड
कोऑपरेट फास्टिंग खरं म्हणजे असल्या गोष्टीमध्ये पण फास्टिंगची फार गरज आहे. यू सी इन जोएल मध्ये आपण बघतो ना, लोकस्ट आलं, ड्रॉट आला, फॅमेन आलं, म्हणून जोएलच्या पुस्तक सगळ्यांनी वाचायला पाहिजे ह्या एंड टाइम्स मध्ये. का की ते इतकं सुंदर सांगितलंय कसं नॅशनल क्रायसिस आपण कसं एकत्र यायला पाहिजे. असं तसंच जोनाच्या विषयी निनेवेमध्ये ते विकिड लोकांनी एकत्र येऊन फास्ट केलेलं आहे. सेम वे biblical reasons. So fasting next is number 5 for protection. कसा इज्रा आणि डॅनियल लायन्स डेन मध्ये एस्टर, these people protection त्याला हवा होता हेवन पासून, so they fasted. Next number 6 fasting is for direction. तुम्ही ऍक्ट्सच्या पुस्तकामध्ये म्हणजे प्रतिष्ठानच्या कृत्यामध्ये बघितले की 13व्या अध्यायामध्ये हे सगळे जे टीचर्स होते, हे लीडर्स होते, यांनी काय केलं, हे एकत्र आले. पौल होता, बार्नबास होते, ते फास्टेड आणि त्यांनी प्रे केलं. मग देवाने सांगितलं मला बार्नबास आणि पॉलला वेगळं कर, कारण की त्यांना मला काहीतरी सांगायचं, आणि त्यांना सेपरेट कर. सी हाऊ गॉड, जर आपल्याला कधी काय डिसिजन घ्यायचं, कुठे मिनिस्ट्रीसाठी डिसिजन घ्यायचं, कुठं काय गाव चेंज करायचं, कुठं लग्न करायचं, कुठेतरी काय प्रॉपर्टी घ्यायचं, आपण एकत्र येऊन फास्ट करून प्रे करायला पाहिजे. मग तिथं देव उतरतो आणि आपल्याला डिरेक्शन देतो. त्यांनी तेवढंच थांबले नाही, त्यांनी दुसऱ्या दिवशी परत फास्ट केलं आणि त्यांच्यावरती हात ले करून त्या दोघांना पाठवून दिलं होतं. दिस द सिक्स्थ फॉर डायरेक्शन. आपल्याला कुठलं डायरेक्शन पाहिजे, जॉब डायरेक्शन पाहिजे, कसलंही डायरेक्शन पाहिजे, fasting is so important. This seventh वाला, fasting is for encountering the intimacy. आता मी जो टॉपिक दिलाय तुम्हाला फास्टिंग टुडे, जर तुम्ही मत्ताईचा 9वा अध्याय जर काढले, if you take Matthew's chapter 9, which I'm turning on to Matthew's chapter 9, आणि 14 ते 15 तुम्ही वाचा. Matthew, what is today's fasting for? So you will see that you are encountering an intimacy, म्हणजे इतकं closeness to God, because Jesus is our bridegroom. म्हणून आपण बघतोय की I just turn to Matthew's chapter 9. हे बघा, Matthew's chapter 9 आणि verse 14 and 15. See how it is. जॉनचे डिसायपल्स असतात, ते येतात येशूकर आणि त्याला एक प्रश्न विचारतात. बघ, see what it says. Then came to him the disciples of John, saying, why do we and the Pharisees fast often, but thy disciples don't fast? And Jesus said to them, can the children of the bride chamber mourn, म्हणजे fast, as long as the bridegroom is with them? But the days will come when the bridegroom is taken from them, and then they will fast. And he talks about the no man puts a piece of whole cloth and the new garments and new wine. That's a very beautiful illustration. Now he says this can't be so, because he said they came to Jesus and saying asa. So Jesus is telling them, तो bridegroom आता त्यांच्यावर आहे पण तो जाईल. He's gone. Now our bridegroom has left. And now Jesus expects his bride to fast. Now why to fast? For the deep intimacy. आता आपल्याला लग्न व्हायचं, हा, तर लग्न असंच आपण करत नाही. आपल्या ब्राईडरूम बरोबर आपल्याला काहीतरी इंटिमेसी पाहिजे ना, आपल्याला टू नो. आणि ते जर लांब असल्यावर आपल्याला ते एक लॉंगिंग असते. सो ही सेड दॅट द फास्टिंग इज लॉंगिंग फॉर मी. जेव्हा ते फास्ट करतील, ते लॉंग करतील माझ्या रिटर्न साठी. सो ऑल ऑफ अस मस्ट फास्ट नाव for the return of Jesus, our bridegroom, back. Our hearts are so stirred with such longing for Jesus. I don't know about you, but you must have now so much longing, not for the ministry, not for these, not for these plans, not for this, but for the longing for Jesus. Because our spiritual capacity ji asti, ती freely आपण receive करतो when we have deep intimacy and our relationship with God. Nothing should come in between him and you, the intimacy that we are talking about. Amen. So we have seen that how great this particular tool and how holy it is, you know, the fasting is. Now 5 different types of food just fast. आपण मगाशी बघितलं होतं की रेग्युलर फास्ट जेव्हा म्हणतो की नो फूड नो ड्रिंक ओनली वॉटर. लिक्विड फास्ट आपण बघितले. वी हॅव सीन ऍब्सोल्यूट फास्ट ओनली सॉलिड अँड लिक्विड. पार्शियल फास्ट म्हणजे डॅनियलने केला, आणि आपण हे सगळे बघितलेले आहे. पण एक थिंग लक्षात ठेवा की जेव्हा आपण कलेक्टिव्हली येतो
स्पेशली आता आपण बघणार आहोत हे 2025 मध्ये, there will be some things happening, वेदर मध्ये म्हणा, यु नो, डिझास्टर्स मध्ये म्हणा. ते जेव्हा काही एक नॅशनल डिझास्टर्स म्हणा आले, तर वी ऍज बिलिव्हर्स, तू याचा आहे, आम्ही असं करत नाही, तू त्याचा आहे, तू त्याच्या ग्रुपचा आहेस, किंवा तुम्ही मेथडिस्ट आहात का, तुम्ही बॅप्टिस्ट आहात का, तुम्ही आम्ही मेन, असं नसतंय ते. आपण एकत्र यायचं, नो मॅटर व्हॉट इट इज. All must come together collectively to fast. I'm telling this very prophetically because things will happen and we will need our collective brothers and sisters to come together fast. Why? And I will show you from the word of God. Second Chronicles was the last part. I will say and I will close. We'll go for that. Second Chronicles मध्ये आपण बघतो, जेहोशाफाट हा राजा होता. त्याचं किंगडम एवढं काय नव्हतं, पण त्याच्या भोवतीने एवढे जे शत्रू होते, ॲमोनाइट्स, मोबाईट्स, हे जे होते ते सगळे त्याला घेरले. यू सी, second Chronicles verse chapter 20. Now you see in the came the children of Moab and the children of Ammon and the Ammonites, सगळे came against Jehoshaphat. And त्याला येऊन सांगितलं, बापरे, ही मल्टिट्यूड एवढी लोक आले तुझ्या अगेन्स्ट, आणि आपण एवढं काहीच नाही, आपल्याकडे कोण नाही, काही नाही. हा, सगळं हे लोक आले, सिरिया आलं एका बाजूनी, हा, आणि सगळे सगळे आले. आणि शास्त्रामध्ये लिहिले, तिसऱ्या वचन मध्ये लिहिलंय, जेहोशाफाट ही फिअर्ड, इतका घाबरला. पण त्यांनी काय केलं? आपण सगळेजण घाबरतोय, कुठले कोविड येऊ दे आणि कोविड दुसरं काहीतरी येणार आहे आणि कुठेतरी काही समस्या येऊ दे, आपण सगळे घाबरतो. पण त्यांनी काय केलं? ही सेट हिमसेल्फ टू सीक द लॉर्ड अँड ही प्रोक्लेम्ड अ फास्ट थ्रू आउट ऑल जुडिया. म्हणजे ते संपूर्ण राष्ट्रामध्ये एक फास्ट सांगितलं आपण करायचं, आणि तुम्ही आपण सगळेजण एकत्र येऊया, वर्स 3 मध्ये. आणि मग बाहेरून लिहिले, शास्त्रामध्ये लिहिले की ऑल जुडा, ऑल सिटीज, खूप वेळे वाकडे होते अगेन, पण विथ वन ऑफ गॉड, एक चिन्हानी, एक मनानी, एक अंतःकरणी ते सगळे एकत्र आले, एकत्र आले सगळे. ते असे म्हटले नाही बाबा तुम्ही त्या ग्रुपचा, मी ह्या ग्रुपचा, मी असं, आमचं असं मध्ये नसते, आमची असं सांगत नाही, नाही नाही, सगळे एकत्र आले. नंबर 2, ते सगळे एकत्र आल्यावर जेहोशाफाटनी प्रार्थना केली, फास्टिंग सगळ्यांना, सगळे फास्ट केले. यू सी, अँड दे केम टुगेदर अँड दे एनकरेज इच अदर. ते आले आणि जेहोशाफाट इतकी सुंदर प्रार्थना केली, देवा तू देव आहे, आमच्या बापांचा तूच देव आहे, हे बघा आता आम्हाला काय करता येत नाही, तूच आहे सगळं सगळं. आणि असं प्रार्थना, यू शुड रीड युअर सेल्फ बिकॉज ऑफ द टाइम. आय विल आस्क यू टू रीड 6, 7, 8. तुम्ही वाचायलाच पाहिजे, सुंदर लिहिलेलं आहे तिथं. आणि हे सगळं असताना आम्ही तुझ्याकडे आम्ही मागतो, हे देवा, विल दाव, वर्स 12, ओ लॉर्ड आवर गॉड, विल दाव जज देम, म्हणे, आणि तू आम्हाला हेल्प करणार नाही की एवढी ग्रेट कंपनी आहे आणि आमच्या अगेन्स्ट आले तिकडे. आय नीदर वी नो व्हॉट टू डू, बट आवर आईज आर अपॉन दी, बट आमचे डोळे तुझ्याकडे आहे. आणि अशी प्रार्थना केली, सगळं जुडा म्हणजे सगळं राष्ट्र त्याच्या समोर जे उभा राहिलं, देवासमोर उभा राहिलं, लहान, आणि बायबल सेज लिटल वन्स, म्हणजे लहान लहान, बायका, चिल्ड्रन, एखाद जनावर सुद्धा, हे सगळेजण. नंबर 2, सो व्हॉट हॅपन? जेहोशाफाटने सगळ्यांना एकत्र केलं, सगळे एकत्र आले, फास्टिंगने आले. बिकॉज ऑफ फास्टिंग दे ऑल केम टुगेदर टू फास्ट अँड टू प्रे. प्रयत्न झाल्यावर, सेकंड थिंग, when they fasted and prayed, something very important you must understand, what God has given to the body of Christ. God has given, Ephesians 4, he gave himself to the body of Christ certain gifts. पवित्र आत्माचे त्यांनी गिफ्ट दिले. आणि शास्त्रात लिहिले की अशी प्रार्थना करता असताना ते जेहोशाफाट वरती, राजावरती किंवा प्रीस्ट वरती तसं काय कोणावरती नाही आलं. ते एक माणूस ज्याचं नाव होतं जहाजील, जसं ना जकराया, जसं ना बिनाया, तो लिवाईट होता. आणि त्याच्यात सन ऑफ आस्ट्रिया, तो त्याच्यामध्ये त्या होली स्पिरिट उतरला एका गिफ्टनी, द गिफ्ट ऑफ प्रॉफसी. आणि तो म्हटला, ऐका सगळं, लिसन एव्हरी वन ऑफ यू. He says, you inhabitants of Judah and thou King Jehoshaphat, be not afraid. No, don't be dismayed by reason of this great multitude, for the battle is not yours, but God's. हे जी लढाई तुझी नाहीये, ही देवाची लढाई आहे. उद्या, नंबर 2, फर्स्ट
प्रॉफेसी आली होली स्पिरिटच्या गिफ्टनी, प्रॉफेसीच्या गिफ्टनी. म्हणून आपल्या लोकांमध्ये देवाची गिफ्टची फार जरूरत आहे. डोंट डिस्पाइज. थेसलोनिकमध्ये दिलेलं आहे, देवाने एक कमांडमेंट दिलेली आहे, प्रे ऑलवेज अँड डोंट डिस्पाइज प्रॉफेसी असं गिफ्ट दिले. ह्या प्रॉफेसीमुळेच हे लोक एनकरेजमेंट मध्ये आले आणि त्यांना देवाने ते वचन दिलेलं होतं. सो specific gifts of prophecy are so needed by the body of Christ to encouragement वगैरे. मग हे कळे उद्या. मग नेक्स्ट डिरेक्शन आली. डिरेक्शन काय होते की तुम्ही उद्या टुमॉरो गो डाऊन अँड यू कम बाय दिस, असं तसं द्या. नंबर 17, तुम्ही ही लढाई फाईट करणार नाही. यू शाल नॉट नीड टू फाईट दिस बॅटल. नुसतं सेट युअर सेल्फ, स्टँड स्टिल अँड सी द सॅल्वेशन ऑफ द लॉर्ड. हा शब्द आज आपल्या ग्रुपमध्ये कोणासाठी तरी आहे आणि म्हणून देव त्यांच्याशी बोलत आहे. ओ जुडा जेरुसलेम, डोंट फिअर, डोंट बी डिस्मेड. टुमॉरो जस्ट गो अँड देन द लॉर्ड विल बी अँड द लॉर्ड शॅल बी विथ यू. जेव्हासफाटनी सगळ्या लोकांनी तोंड खालून देवाची ओढी उपकार मारली, वर्शिप केलं, सगळं सगळं केलं. मग सकाळी उठले 20 चॅप्टर वर्स 20, दे गॉट अप अर्ली, दे वेंट वगैरे पुढे गेले आणि सगळे इन्हॅबिटन्स आले आणि काय म्हटले, बिलीव्ह इन द लॉर्ड युअर गॉड and you shall be established. Verse 20th verse, remember this. Believe in the Lord your God and you shall be established. Believe his prophets and ye shall prosper. किती सुंदर आहे. आणि असं बघतो आपण त्यांनी काय केलं असेल. त्याचं तिसरं सुपर नॅचरल पॉवर ऑफ गॉड होते. ह्या लोकांनी कार्नल वेपन्स वापरले नाही. ह्या लोकांसारखे लढाईसारखे बोज आणि एरोज आणि स्पीअर्स कार्नल. कारण की देव आपल्याला अजूनही सांगतोय 2 Corinthians chapter 4 मध्ये, for the weapons of our warfare are not carnal but they are mighty through God. So they used supernatural weapons. And what was the supernatural weapons they used? They went ahead and त्यांनी काय केलं, लोकांना वर्शिप टीमला सांगितलं, वर्शिप टीम चला तुम्ही तयार व्हा. आणि वर्शिप टीम पुढे राहिली. हे मिलिटरी लोक पाठीमागच राहिले. हे सगळे बंदुकी घेऊन पाठीमागे राहिले. पण वर्शिप टीम गेली पुढं आणि 21 वचन दिले, प्रेज द लॉर्ड फॉर हिज मर्सी अँड डेव्स, असं म्हणत ते प्रेज करायला लागले. अँड वेन दे बिगॅन टू सिंग अँड टू प्रेज द लॉर्ड, देवाने ते अँब्युशमेंट पडला आणि सगळं लोक मेले. अँड व्हॉट एव्हर इट इज, दे वन द वॉर बिकॉज ऑफ सुपरनॅचरल इंटरफिअरन्स. एमेन. किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. काय झालं होतं, काहीच नाही, सोपं होतं. जेव्हा उपास करून सगळ्यांना एकत्र आणलं. उपासाने एकत्र आणतात लोकांना. उपास सगळं प्रेयर आपली शार्पन होत असते. उपास इतके म्हणजे, अँड इन दिस वे आपले पुढची पहिले आपण उपास कशासाठी करतो, कुठल्या मोटिव्हनी करतो, हे देव आपल्याला स्ट्रॉंगली जातो. जर आपण एक रॉंग मोटिव्हनी फास्टिंग करतो, की एक रॉंग हार्ट नसतं आपल्याला, किंवा कुठलं तरी असं काहीतरी आता करायचं म्हणून करायचं वगैरे, आपल्याला त्याचे काही ब्लेसिंग्स मिळणार नाही. पण फास्टिंग इज अ व्हेरी पॉवरफुल अँड अ व्हेरी होली वेपन ऑफ गॉड in the hands of a believer. If you use it correctly, you will be blessed. Amen. I will close here now because the time is up. आणि मी आता क्लोज करते, पण प्रे करूया. I'll just close it. And there is more to this, which hopefully next or some other I will take the part 2. Amen. Amen, sister. Thank you. God bless you, madam. Okay. Okay.